चला 11वा गणित 10 गणित झालेत आपली. एक्झाम्पल नंबर 11. 125 small liquid drops. 125 small liquid drops comma each carrying a charge of 0.5 microcoulomb. Each carrying a charge of 0.5 microcoulomb and each of diameter 0.1 meter and each of diameter 0.1 meter form a bigger drop. Full stop. Calculate the potential at the surface. Calculate the potential at the surface of the bigger drop. Calculate the potential at the surface of the bigger drop. जरा पहा गणित काय आहे अगोदर समजावून सांगतो, मग आपण लिस्ट वगैरे करूया. असे 125 स्मॉल ड्रॉप आहेत. सगळ्याची रेडियस सेम आहे, सगळ्याची साईज सेम आहे आणि सगळ्यांवर चार्ज पण सेम आहे. ओके, हे सगळे ड्रॉप एकत्र आले आणि एकच बिगर ड्रॉप तयार झाला. तर या सगळ्यांवरचा मिळून चार्ज याच्यावर येणार ना. ओके, आणि तो चार्ज सरफेसवर साठत असतो हे लक्षात घ्या. ओके, मग याच्यावरचा एकावरचा चार्ज गुणिले त्या ड्रॉपची संख्या असं केलं की टोटल ह्या बिगर ड्रॉपवरचा चार्ज आहे. ठीक आहे, बिगर ड्रॉपवरचा चार्ज आला. आता आपल्याला काय करायचं आहे, याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असणार आहे, 1/4πε0. टोटल किती चार्ज आहे, कॅपिटल क्यू मानला आपण, ह्याच्यावरचा स्मॉल क्यू मानला, ह्याच्यावरचा कॅपिटल क्यू मानला. आपण ह्याची रेडियस जर कॅपिटल आर असेल तर आर, बस इतका सिंपल फॉर्म्युला आहे पोटेन्शियल. मग यासाठी मला काय काय पाहिजे, तर या स्पिअरवरचा टोटल चार्ज पाहिजे आणि ह्या स्पिअरची रेडियस पाहिजे. आता ह्या स्पिअरची रेडियस दिलेली नाही, तर जॉमेट्रीचा वापर करून या सगळ्या ड्रॉपचाच हा एक ड्रॉप तयार झालाय. म्हणजे या सगळ्या ड्रॉपचे मिळून व्हॉल्यूम आणि हे एकट्याच व्हॉल्यूम सेम असलं पाहिजे. ह्यांची रेडियस दिली म्हणजे व्हॉल्यूम काढता येतं, त्याच्यावर ह्याचं व्हॉल्यूम काढता येतं, व्हॉल्यूम रेडियस काढता येतं आणि मग ती इथं वापरता येते. ह्याच्यावरचा चार्ज दिलाय, सगळ्यांना मिळून टोटल चार्ज म्हणजे ह्याच्यावरचा चार्ज आहे. असं 2 टप्प्यात गणित सोडवावं लागेल. आता गिवन क्वांटिटी लिस्ट करतोय. काय काय दिलंय बघा, ड्रॉपची संख्या दिलेली आहे. नंबर ऑफ ड्रॉप्स किती आहेत, 125 आहे. नंबर ऑफ ड्रॉप्स 125 आहे. पुढं each carrying charge of 0.5 microcoulomb. प्रत्येक ड्रॉप वरचा चार्ज ऑन each ड्रॉप, त्याला स्मॉल क्यू अक्षर वापरतो मी, तो 0.5 मायक्रोकुलम आहे. 0.5 मायक्रोकुलमचं कुलम करताना 10⁻⁻6 करायचं, हे कुलम झालं. पुढं काय सांगितलं आपण, डायमीटर ऑफ द ड्रॉप 0.1 मीटर सांगितलं. डायमीटर ऑफ ड्रॉप स्मॉल डी वापरतो मी, 0.1 मीटर आहे. त्याची रेडियस काढू लगेच. रेडियस ऑफ ड्रॉप स्मॉल आर अक्षर वापरतो छोट्या ड्रॉपला, मोठ्या ड्रॉपला आपण कॅपिटल आर वापरूया. किती येणार रेडियस, तर 0.1 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 2 1 2 2 0 0 2 0 0 मग 2 5 10 बरं का,
0.05 मीटर आली. पुढं आपल्याला काय सांगितलं बघा, कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऍट द सरफेस ऑफ द बिगर ड्रॉप. बिगर ड्रॉपच्या सरफेसचं पोटेन्शियल सांगितले. हा, पोटेन्शियल ऍट सरफेस ऑफ बिगर ड्रॉप हे आपल्याला व्ही म्हणूया, जे आपल्याला काढायचं. ओके, आणि 1/4πε0 ची किंमत दिलेली असते 9 × 10⁹ त्या साईडला. ओके, ते आता लिहितच नाही, प्रत्येक गणिताला आपण फक्त लिहित असते, गृहीत धरायचे ते दिले. बरं, आता पहिल्यांदा काय करायला आहे, बिगर ड्रॉप इज फॉर्म्ड फ्रॉम 125 स्मॉल ड्रॉप्स. याबद्दल लिहितोय मी इथं, बिगर ड्रॉप इज फॉर्म्ड from 125 small drops. Okay, therefore volume of bigger drop is equal to 125 into volume of small drop. ओके, हा, मग आता काय काय येणार बघा. therefore मोठ्याचं व्हॉल्यूम, स्फिअरचं व्हॉल्यूम असतं 4/3 πr3. मोठ्याची रेडियस मोठाच r वापरणार आहे, आणि 125 आहेत छोटे ड्रॉप, आणि छोट्याची रेडियस आपण असं सरफेस टेन्शनला काढतो ना, एका ड्रॉपच्या आणि ड्रॉप तयार झाले. डायरेक्ट फॉर्म्युला स्वतः करतात तिथं. कॅपिटल R इज इक्वल टू n म्हणजे ड्रॉपची संख्या रेस टू 1/3 स्मॉल r. याप्रमाणे फॉर्म्युला बघूया. तसंच फॉर्म्युला येते ना, πr3. 4/3 पायला 4/3 पाय गेली, झाले की r इज इक्वल टू याचं क्यूब रूट काढलं, r आलं, याचं क्यूब रूट काढलं n रेस टू 1/3, आणि याचं क्यूब रूट काढलं r. डायरेक्ट असा फॉर्म्युला वापरला तर चालला. हा, r इज इक्वल टू 125 चं क्यूब रूट, किंवा असं लिहूया फार, क्यूब रूट म्हणजेच पॉवर 1/3, हे स्मॉल r. मग मोठ्या ड्रॉपची रेडियस याच्यात आली, याचं घनमूळ आलं 5, आणि स्मॉल r छोट्या ड्रॉपची रेडियस काढून ठेवली आपण 0.05. म्हणजे मोठ्या ड्रॉपची रेडियस आली 5/25 पॉईंट नंतर 2 घन, तर ही आली मीटर. ओके, हा, तर ही आली मोठ्या ड्रॉपची रेडियस. आपण ते ठीक आहे, राहू दे, बघू परत. नाव टोटल चार्ज ऑन बिगर ड्रॉप तो काढावा लागेल. हा, टोटल चार्ज ऑन बिगर ड्रॉप इज, कॅपिटल क्यू म्हणतो त्याला मी, 125 जणांचा चार्ज गुणिले एका स्मॉल ड्रॉपवरचा चार्ज. ओके, हा, 125 स्मॉल ड्रॉप आहे, आणि एकावरचा चार्ज आहे 0.5 into 10⁻⁻6 कुलम आहे. म्हणजेच मोठ्या ड्रॉपवरचा चार्ज आला 5/25 ला 5, 5 2, 5 10 2 12 2, 5 1, 5 1 6, बरोबर आहे का. पॉईंट नंतर 1 घन इंटू 10⁻⁻6 कुलम, हा आला मोठ्या ड्रॉपवरचा चार्ज. आता सगळी तयारी झालेली आहे, आता त्याचं पोटेन्शियल काढायचं आहे. नाव इलेक्ट्रिक पोटेन्शियल at the surface of bigger drop is given by. कसं असणार आहे ते, तर आता सांगितलं होतं मी 1/4πε0 टोटल चार्ज अपॉन त्याची रेडियस. कारण तो सरफेसवर चार्ज येऊन बसत असतो, म्हणजे रेडियस एवढं अंतर झालं ना सेंटर पासून तेवढं. ठीक आहे, म्हणजेच v इज इक्वल टू, याची व्हॅल्यू डायरेक्ट माहित पाहिजे तुम्हाला, 9 × 10⁻9 आहे. कॅपिटल किंवा हे 62.5 इंटू 10⁻⁻6, आणि कॅपिटल R आहे 0.25. 2 घरं पुढे सरकवा, ही पण 2 घरं पुढे सरकवा. हा,
म्हणजे 9 इंटू ह्याची जर 2 घरं पुढे सरकवली तरी असं आलं, तोपर्यंत 10⁹ आणि -6 यांची काय असेल ते बेरीज वजाबाकी करू. हे 25 झाले, 25 एके 25, 25 दोन्ही 50. हा किती होणार ते 25 दोन्ही 50 उरले 12, 125 झाले. 25 5 126 वरचा एक 0 आहे. पुढं therefore v is equal to 9 0 0 9 5 45 ला 5 7 4 9 18 4 22 10⁻³ आलं. 10⁻, एका घरानंतर पॉईंट देऊया आपण. 2.25 10⁻, 1 2 3 तीन गाड्या अंक लहान केला, पॉवर 3 घाने वाढवा 6 आली. आणि हे व्होल्ट मध्ये असतं, पोटेन्शियल व्होल्ट मध्ये असतं. एवढं व्होल्ट पोटेन्शियल असलं पाहिजे. चला या पटपट चला नेक्स्ट लिहा. एक्झाम्पल नंबर 12 असं झाले का सगळ्यांचे. एक्झाम्पल नंबर 12. 2 चार्जड particles having equal charge of 3 into 10⁻⁵ coulomb. 3 into 10⁻⁵ coulomb. Each are brought from infinity. Each are brought from infinity to a separation of 30 centimeter. To a separation of 30 centimeter. Full stop. Find the increase in electrostatic potential energy. Find increase in electrostatic potential energy during the process. लक्ष द्या पटकन काय काय दिले बघा. 2 चार्जड पार्टिकल्स हॅव्हिंग इक्वल चार्ज 3 into 10⁻⁵ coulomb. 2 चार्ज पार्टिकल आहेत. पहिल्या पार्टिकलवरचा चार्ज आणि दुसऱ्या पार्टिकलवरचा चार्ज इक्वलच आहे आणि तो दोन्ही याचा 5 into 10⁻⁵ coulomb आहे. ओके. हा हे काय केले बघा बरं. Each are brought from infinity to a separation of 30 centimeter. हा पहिला चार्ज आहे Q1 तो इन्फिनिटी पासून इथपर्यंत आणला आणि दुसरा चार्ज आहे पण इन्फिनिटी पासून इथपर्यंत आणला. त्या दोघात सेपरेशन आहे 30 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मीटर करूया आपण, त्याचा काय प्रश्न येत नाही. आता हे जे सेपरेशन आहे ते R पहिल्या आणि दुसऱ्या चार्ज मधलं सेपरेशन ना. हा R12 असं वापरायचं. डिस्टन्स बिटवीन फर्स्ट अँड सेकंड चार्ज किती येते 30 सेंटीमीटर आहे. त्याचं सेंटीमीटरचं मीटर काढला पाहिजे आपल्याला. 100 ने भागून मीटर येतं तर 0.3 मीटर आलं. तर या सगळ्या प्रोसेस मध्ये त्यांनी काय सांगितले, फाइंड द इन्क्रीज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी या प्रोसेस मध्ये ह्याची किती वाढेल आहे सिस्टीमची, असले सगळे डेरिवेशन घेतले बघा. तर इथं पहिल्यांदा कसलंच फील्ड नाहीये, इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे का नाही. मग पहिला जो चार्ज येतो त्याला कोण अपोज करतो, इन्फिनिटीला झिरोच पोटेन्शियल पकडत असतो आपण. इन्फिनिटी पासून पहिला चार्ज पोकटात येतो म्हणजे बिगर वर करेल, त्याला अपोज करायलाच कोण नाही. ओके. दुसरा चार्ज आहे त्याला मात्र पहिला चार्ज आहे त्याला काय करतो अपोज करतो. आणि मग आपल्याला अगेन्स्ट वर्क डन करावं लागतं. ते वर्क डनच त्या सिस्टीम मध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणून साठवून जातं, म्हणजे त्याची एनर्जी वाढणार. मग इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कसं काढणार बघ, तर हा सेकंड चार्ज इथपर्यंत आणायला किती वर्क डन लागतं तेच काढावं लागणार. म्हणजेच कसं काढावं लागणार, तर या चार्जमुळे इथे किती पोटेन्शियल निर्माण झाले
तर ते असतं 1/4πε0 Q1/r r121 म्हणजे पोटेन्शियल इथलं पोटेन्शियल गुणिले तो चार्ज केलं की वर्क डन येतं कारण वर्क डन म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे वर्क डन पर चार्ज असतं वर्क डन करायसाठी पोटेन्शियल गुणिले चार्ज करावा लागतो ह्याच्यामुळे इथं तयार झालेलं पोटेन्शियल एवढं असतं गुणिले हा चार्ज क्यूब म्हणजे उत्तर फॉर्म्युला येणार 1/4πε0 Q1 Q2/r1 इतकं सोपं आहे किंवा दोन चार्जची सिस्टीम तयार करायची असेल आपल्याला तर त्याच्यात एवढी पोटेन्शियल साठी त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला पण तयार केलेला आहे ओके तो डायरेक्ट पण वापरू शकतो आपण तेच करूया आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी increase in electric potential energy in two particle system in two charge particle system is given डायरेक्ट लिहूया आपण हां increase in electric potential energy increase in electric potential energy electric potential energy in two charge particle system is given by हा काय येणार आहे 1/4πε0 Q1 Q2 अपॉन पहिल्या दुसऱ्या चार्ज मध्ये डिस्टन्स असं इतका सिंपल फॉर्म्युला आहे हां टाकूया याचे व्हॅल्यू देअरफॉर V इज इक्वल टू 1/4πε0 ची किंमत 9 × 10⁹ दिलेली असते एसआय सिस्टीम मध्ये गृहीत धरायचं प्रत्येक घंटा लिहित असल्यापेक्षा पुढे Q1 Q1 पण 0.3 आहे Q2 पण 0 नाही 5 × 10⁻⁻⁻ आहे ना हां 5 × 10⁻⁻⁻ आहे Q2 पण 5 × 10⁻⁻⁻ आहे डिवाइड बाय अंतर आहे 0.3 ओके हां हे 9 हे 5 × 25 × 10⁻⁻⁻⁻ -10 आलं आणि हे 0.3 आहेच तर ह्याचे एक जर सर्कल असतं तोपर्यंत हां थांबा जरा 10⁻⁹ ह्याचे एक जर सर्कल 90 झालं 10⁻⁻⁻⁻ -10 आणि प्लस 9 म्हणजे -1 आलं 3 × 3 3 × 9 शून्याला 0 म्हणजे पोटेन्शियल किती येणार बघा 25 × 75 वरचा एक 0 10⁻⁻1 ला इकडे सरकवलं तर 75.0 आणि हे पोटेन्शियल असतं व्होल्ट मध्ये ओके बघा इथे सिंपल आहे चला लिहा हा पहा इथं चार्ज 3 दिलेला आहे आपल्याला चुकून 5 लिहिला होता ओके आणि इन्क्रीज इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी व्ही वापरण्यापेक्षा पी असं अक्षर वापरू म्हणजे युनिट चुकत नाही ओके पोटेन्शियल एनर्जी येते खरं तर पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्जलाच व्होल्ट म्हणतात पण पोटेन्शियल एनर्जी येते आता इथं 3 आहे चार्ज देतानाच 3 दिलाय चुकून आपण 5 घेतला ओके 3 × 9 आलं त्यामध्ये आणि 9 × 27 आलं 270 × 10⁻⁻1 म्हणजे 27.0 आणि ही पोटेन्शियल एनर्जी त्यामुळे जूल मध्ये येणार चला एवढी दुरुस्ती करून घ्या चला झालंय सगळ्यांचं नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 13 असेल हे अराउंड लिहा two charges of magnitude 5 नॅनोकुलम स्मॉल n आणि कॅपिटल C काढायचं 5 नॅनोकुलम are placed at points बघा असा लिहायचा पॉइंट
2 सेंटीमीटर, 0, 0. त्याचे कोऑर्डिनेट्स दिले थोडक्यात. 2 सेंटीमीटर, 0, 0. अँड दुसरा पॉइंट लिहायचा 20 सेंटीमीटर, 0, 0. 20 सेंटीमीटर 0, 0 ब्रॅकेट मध्ये टाका. कोऑर्डिनेट्स आहेत ते. इन ए रिजन ऑफ स्पेस, in a region, region, in a region of space, comma, where there is no other, where there is there is no other external field, there is no other external field, full stop. Find the electrostatic potential energy of the system. Find the electrostatic potential energy of the system. Find the electrostatic potential energy of the system. आता सारखंच गणित आहे, फक्त त्यांच्या पोझिशन कोऑर्डिनेटच्या स्वरूपात दिले, बस बाकी काही नाही दिलं. पहा काय काय म्हटले. 2 चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड 5 नॅनो कुलम अँड किती लिहिले, काय वाक्य लिहिले बघा जरा. 2 चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड 5 नॅनो कुलम. ते एक वाक्य राहिले तिथं, जरा बाण करून वर या गणित जरा दुरुस्त करा. 2 charges of magnitude 5 nanocoulomb and -2 nanocoulomb are placed at points, असा आहे. ओके, दुरुस्त केलं तेवढं. आता लक्ष द्या. 2 चार्जेस आहेत, त्यातला Q1 हा चार्ज आहे 5 नॅनोकुलम आहे. नको, नॅनोकुलमचं कुलम करताना 10⁻⁹ नॅनो लहान आहे, कुलम मोठा आहे, म्हणजे -9 घ्यायला लागते. दुसरा चार्ज आहे तो -2 नॅनोकुलम आहे, त्याचं पण कुलम करताना 10⁻⁹ घ्यावं लागेल. ओके, पुढं ते जे चार्जेस आहेत ते त्यांचे कोऑर्डिनेट दिलेत बघा. आता हे लक्षात घ्या, y आणि z कोऑर्डिनेट 3 डायमेन्शन मध्ये दिले. y आणि z कोऑर्डिनेट 0, 0 आहे. याचा अर्थ हे दोन्ही पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे. आणि मग इथं मी जरा चित्रच काढतो. हा एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे. ओके, त्यातला एक पॉइंट 2 सेंटीमीटर, 0, 0 आहे. समजा हा ए इथं आहे. ओके, आता बी इथं कुठतर असेल आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 20 सेंटीमीटर, 0, 0. म्हणजे त्या दोन चार्ज मधलं अंतर किती आहे, तर ओरिजिन पासून हा 2 सेंटीमीटरवर आहे आणि ओरिजिन पासून हा 20 सेंटीमीटरवर आहे. म्हणजे त्या दोघांतलं अंतर 20 - 2 करायला पाहिजे ना. लक्षात येतंय का. डिस्टन्स बिटवीन 2 चार्जेस. मुद्दा मग मी एक्स ऍक्सिस काढलाय. इथं डिस्टन्स बिटवीन 2 चार्जेस, आणि हे जे चार्जेस मधलं अंतर असतं ते R12 असं दाखवूया. पहिल्या दुसऱ्या चार्ज मधलं अंतर हे किती येणार आहे, अर्थातच 20 सेंटीमीटर -2 सेंटीमीटर. लक्षात आलं. ते कोऑर्डिनेट वरून कसं काढायचं ते सेंटीमीटर मध्ये येणार आहे. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या चार्ज मधलं जे अंतर आहे ते 18 सेंटीमीटर असेल. आपल्याला एसआय सिस्टीम मध्ये केलं पाहिजे, तर 18 डिवायडेड बाय 100 सेंटीमीटर, म्हणजेच हे डिस्टन्स आलंय 0.18 सेंटीमीटर. मीटर 100 ने भागल्यावर मीटर येणार, हे मीटर आलं. आणि मग या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी काढायची. मग सारखंच पहिला चार्ज आहे असा येतो, फुकटात येतो, थोडक्यात विगर वरकडे येतो. आणि दुसरा चार्ज आणताना पहिल्या चार्जमुळे पोटेन्शियल तयार झालं असतं, त्याच्या वरकडे करावं लागतं, त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी साठवली जाते. त्याचे डायरेक्ट फॉर्म्युले आपण तयार केले. पोटेन्शियल एनर्जी पी लिहा तर यू लिहा. काय असते मग सारखाच फॉर्म्युला 1/4πε0 Q1 Q2 R12 दोघातला अंतर. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ 2 चार्जेस, पण तिथं कुठलं पोटेन्शियल प्रेझेंट असेल तर वेगळा फॉर्म्युला आहे.
कुठलंही पोटेन्शियल प्रेझेंट नाहीये. सिस्टीम ऑफ टू चार्जेस इज गिवन बाय यू म्हणूया आपण त्याला. काय असतो फॉर्म्युला 1/4πε0 Q1 Q2 upon R12. पुढं हे 9 × 10⁻⁹ असतंच. पहिला चार्ज आहे 5 × 10⁻⁹. दुसरा चार्ज मायनस आहे बघा, -2 × 10⁻⁹ आहे. डिवायडेड बाय दोघातलं अंतर 0.18. ओके, मायनस असेल तर मायनस टाकायचं, पोटेन्शियलची निगेटिव्ह येईल. त्यामुळे काय काय येणार बघा, या अर्थातच निगेटिव्ह येईल कारण मायनस आणि ह्या सगळ्याचा प्लसचा गुणाकार मायनस आला. पुढं हे दोन घरं पुढे सरकवायला पाहिजे आपल्याला, सरकू येईल तर 900 करूया. त्याची दोन घरं पुढे सरकवल्याबद्दल इथं 18 झालं. पुढं 5 दोन्ही 10 आलं. 10⁻⁻, प्लस 9 आणि मायनस 9, एक 9 गेलाय आणि मग 10⁻⁻⁹ फक्त राहिला. 18 × 18, 18 × 5 90 आणि 1 0. म्हणजेच यू किती आला बघा, 500 इथला 50 × 10 × 10⁻⁻⁹ आला. म्हणजेच 5.00. अंक 2 घरांनी लहान केला, पॉवर 2 घरांनी वाढवा म्हणजे -7 आणि एनर्जी त्यामुळे जूल मध्ये येणार. ओके, बघा मग सारखंच गणित आहे. चला लिहा. हा चला नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 14 असेल. एक्झाम्पल नंबर 14 लिहा. Calculate the electrostatic potential energy. Calculate the electrostatic potential energy of the system of charges. Of the system of charges shown in the figure. The system of charges shown in the figure. मगाच्या 13व्या मिनिटाला लास्ट आन्सरला मायनस चिन्ह लिहायचं राहिलं बघा, लिहिले का बघा ते. हे साईडला फिगर काढा, साईडला खाली काढा फिगर, कुठे चालतंय. इथं प्लस क्यू चार्ज आहे, हे डिस्टन्स आर आहे, हे डिस्टन्स आर आहे. पुढं हा मायनस क्यू चार्ज आहे. पुढं इथं प्लस क्यू आहे आणि इथं मायनस क्यू आहे. चला झाले डायग्राम काढून. फार करून काढत असेल नाही गणितातल्या डायग्राम, पट पेननी काढायचे. काय काय म्हटलंय बघा आता. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ऑफ चार्जेस ऍज शोन इन द फिगर. त्या चार्जेस वरच्या बाजूला प्लस क्यू दिले, खाली मायनस क्यू दिले आणि तुम्हाला लक्षात येतं की हे डिस्टन्स आर आहे, हे डिस्टन्स आर आहे, याचा अर्थ स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर आहे म्हणजे सगळ्या बाजू सेम आल्या. ओके, तर या सगळ्याच बाजू आर आहे. आपल्याला दोन चार्जेस मधलं अंतर पण लागतं. ह्या दोन चार्जेस मधलं ह्या दोन चार्जेस मधलं त्याचा डायगोनल पण काढावा लागतो. डायगोनल आणि तुम्हाला माहिती आहे स्क्वेअरचा डायगोनल काय असतो. 45 90 डिग्री थेरम 10वीला जॉमेट्री झालेलं. √2 टाइम्स साइड म्हणजे हे डिस्टन्स आहे ते √2r येणार आहे आणि हे डिस्टन्स सुद्धा √2r येणार आहे.
ओके, हे डिस्टन्स माहितच पाहिजे. आणि सिस्टीम ऑफ चार्जेसची पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युलाच आहे, तो आहे मी सांगतो तुम्हाला. पण त्यासाठी पहिल्यांदा मला काय वाटतंय, या चार्जेसला नावं दिली तर बरं होईल. ओके, किंवा मग डायरेक्ट तर लिहावं लागेल, किंवा किमान ह्याला स्क्वेअरला तर नाव देऊया, ए बी सी डी असं नाव देतो. तर डायगोनल ऑफ ए स्क्वेअर, साइड ऑफ स्क्वेअर असं लिहूया, किंवा ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू AD is equal to DC is equal to RI त्यांनी दिलेला आहे. हा, therefore AC पहिला डायगोनल आणि BD हा दुसरा डायगोनल किती येणार आहे, √2R. डायरेक्ट लिहूया आपण, ठीक आहे. त्याची जॉमेट्री वापरत असायची काही गरज नाही, नाहीतर तुम्हाला माहिती आहे स्क्वेअरचा डायगोनल हा साइडच्या √2 टाइम्स असतो. पुढं आपल्याला काय काय केलं पाहिजे बघा. पहिला चार्ज जो आहे A या ठिकाणचा, ओके, हा ए या ठिकाणचा जो चार्ज आहे त्याला QA म्हणूया, तो प्लस क्यू आहे. पुढं बी या ठिकाणचा जो चार्ज आहे तो पण प्लस क्यू आहे. सी या ठिकाणचा जो चार्ज आहे त्याला मायनस क्यू आहे. आणि डी या ठिकाणचा जो चार्ज आहे तो पण मायनस क्यू आहे. पुढं इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ चार्जेस, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ system of charges is given by, हा काय फॉर्म्युला बघा त्याचा, पी लिहा तर यू लिहा चालते. तर 1/4πε0 आणि समेशन QJK फॉर ऑल चार्जेस. इथं आपण काय लिहितो बघा, समेशन QJK अपॉन RJK फॉर ऑल चार्जेस, ऑल पेअर असं म्हणायचं, ऑल पेअर असा एक फॉर्म्युला आपण लिहिला होता शॉर्टकट मध्ये. सगळ्या चार्जेसच्या जेवढ्या काही जोड्या आहेत त्या सगळ्या जोड्यांसाठी गेले. हे म्हणजे तो चार्ज आणि हा त्या दोन चार्जेस मधला अंतर, याप्रमाणे सगळ्या जोड्या लिहायच्या. ओके, खरं तर हे QJ आणि QK असं लिहिलं पाहिजे, आणि त्या दोन चार्जेस मधलं अंतर असं लिहिलं पाहिजे. त्याची जोडी, प्रत्येक जोड्या, आता किती जोड्या तयार होतील बघा. पहिला एक चार्ज घेतला मी, तर तो एक चार्ज बी बसला, एक पहिली जोडी झाली. हा चार्ज घेतला, दुसरी जोडी झाली. हा चार्ज घेतला, तिसरी जोडी झाली. पुढं आता हा चार्ज घेतला, तर ह्याची ह्याच्याबरोबरची जोडी झाली ऑलरेडी. हा, तर त्याची कुणाबरोबरची राहिली, ह्याची ह्याच्याबरोबरची राहिली, याची याच्या बरोबरची राहिली. म्हणजे पहिल्या चार्जला 3 जोड्या तयार होतील, दुसऱ्या चार्जला 2 जोड्या तयार होतील. ही झाली ऑलरेडी जोडी, ही पण जोडी झाली, ही एकच जोडी तयार होते. आणि चौथ्या चार्जला ऑलरेडी सगळ्या जोड्या तयार झाल्या. एक जोडी डबल घ्यायची नाही, कुठली विसरायची पण नाही. ओके, ऑल पेअर म्हटलेलं आहे. तर ते आता मला इथं लिहितोय मी 1/4πε0. हा, पहिला चार्ज ए या ठिकाणचा, पुढं बी या ठिकाणचा, त्या दोन चार्जेस मधला अंतर. ए ची बी बरोबर जोडी घेतली आणि त्या दोन चार्जेस मधला अंतर म्हणजे AB. ओके, प्लस पुढं पहिल्या चार्जची सी या ठिकाणच्या चार्ज बरोबरची जोडी घेतली, त्या दोघांतलं अंतर, प्लस पहिल्या चार्जची डी या ठिकाणच्या चार्ज बरोबरची जोडी घेतली आणि त्या दोघांतलं अंतर. बघा, ह्या 3 जोड्या झाल्या पहिल्या चार्ज बरोबरची. आता दुसऱ्या चार्जची पहिल्या चार्ज बरोबरची पेअर ऑलरेडी घेतलेली आहे, ती घ्यायची गरज नाही. प्लस हा, तर ह्या दुसऱ्या चार्जची तिसऱ्या चार्ज बरोबरची जोडी राहिली, म्हणजे QBC राहिला आणि मग RBC येणार. प्लस ह्या बी या चार्जची, इथे QC लिहिलं पाहिजे, QC. हा, पुढं बी या चार्जची डी या चार्ज बरोबरची पेअर राहिली आणि त्या दोघांतलं अंतर BD. आता या चार्जची ही जोडी झाली. आता ह्याची फक्त राहिली आहे कोणाबरोबरची, तिसऱ्या चार्जची चौथ्या चार्ज बरोबरची जोडी राहिली, म्हणजे C आणि D. ओके, आणि RCD. CD मध्ये झाल्या का सगळ्या पेअर बघा. पहिल्या चार्जच्या 3, दुसऱ्या चार्जच्या 2, 3 आणि 2 5 आणि ह्याची 1, 6 जोड्या आलेत का, 3 आणि 3 6. एक सुद्धा विसरायचा, एक सुद्धा डबल लिहायची. अशी किती पण चार्जेस देतात, त्याप्रमाणे सिस्टीम ऑफ चार्जेसची पोटेन्शियल एनर्जी काढता येते. हा, आता किमती टाकतोय मी. देअरफॉर U इज इक्वल टू, याची व्हॅल्यू 9 × 10⁹ असतेच. पुढं
पहिला चार्ज ए या ठिकाणचा क्यू आहे आणि बी या ठिकाणचा पण क्यूच आहे, डिवायडेड बाय त्या दोघांतलं अंतर आर आहे. पुढं ए या ठिकाणचा चार्ज क्यू आहे, सी या ठिकाणचा चार्ज मायनस क्यू आहे, डिवाइड बाय त्या दोघांतलं अंतर r√2 आहे, म्हणजे √2 r आहे. म्हणून तर मी तर सिम्बॉल लिहिले व्यवस्थित सगळे. प्लस पहिला चार्ज क्यू आहे, डी या ठिकाणचा चार्ज मायनस क्यू आहे आणि त्या दोघांतलं अंतर एडी हे अंतर स्मॉल आर प्लस बी आणि सी या ठिकाणचे चार्ज आहे, बी या ठिकाणचा चार्ज प्लस क्यू आहे, सी या ठिकाणचा मायनस क्यू आहे, क्यू मायनस क्यू, त्या दोघांतलं अंतर स्मॉल आर. पुढं बी आणि डी या ठिकाणचे चार्ज आहे, क्यू आणि मायनस क्यू आहे, क्यू आणि मायनस क्यू आहे आणि त्या दोघांतलं अंतर √2 r आहे. कुठेही किरकोळ मिस्टेक झाली तरी पटकन सांगा, चुकतं बरं का पुढे सगळं. पुढं सी आणि डी या ठिकाणचा चार्ज आहे, सी आणि डी या ठिकाणचा दोन्ही मायनस क्यू आहे, पहिला चार्ज मायनस क्यू आहे, दुसरा पण चार्ज मायनस क्यू आहे आणि त्या दोघांतलं अंतर स्मॉल आर आहे आणि हा ब्रॅकेट फक्त बघा. म्हणजेच u इज इक्वल टू किती येईल बघा, 9 × 10⁻⁹. आता पहा q² अपॉन r मायनस q² अपॉन √2 r, q² अपॉन r मायनस q² अपॉन √2 r प्लस नाही प्लस मायनस मायनस झालं परत मायनस q² अपॉन r, पुढे हे पण मायनस आहे, मायनस q² अपॉन r, हे पण मायनस आहे, मायनस q² अपॉन √2 r, मायनस मायनस प्लस झालं हे आणि q² अपॉन r. कोण कोण कॅन्सल होते बघा, q² अपॉन स्मॉल r ला q² अपॉन स्मॉल r मायनस आहे, कॅन्सल झाले. पुढं हा पण कॅन्सल झाला बघा. ओके, हे दोन्ही कॅन्सल होत नाहीत कारण दोन्ही निगेटिव्ह आहे, त्यामुळे त्याची बेरीज होईल. म्हणजेच किती होणार बघा ते आता. Therefore, u is equal to 9 × 10⁻⁹, 9 × 10⁻⁹ into न्यूमरेटरची बेरीज करायची तर मायनस आहे ते मायनस 2 टाइम्स q² अपॉन √2 r, मायनस 2 टाइम्स q² अपॉन √2 r आहे. एक तर टोटल सगळं मायनस येईल आता, मायनस 9 दोन्ही थांबा जरा, या 2 ची फोड करूया आपण, 9 × 2 ची फोड केली √2, पुढं 10⁻⁹ आहेच, q² आहेच, डिवायडेड बाय √2 r आहे, एक √2 कॅन्सल होईल म्हणजे टोटल पोटेन्शियल मायनस तर येईलच. 9√2 × 10⁻⁹, 9√2 × 10⁻⁹ q² अपॉन r. तर हे आलं आणि हे उत्तर जूल मध्ये येईल. बघा लक्षात आलं, ह्या प्रकारे त्यांनी पुस्तकात सोडवून देताना याची किंमत टाकलेली नाहीये बघा, 9 × 10⁻⁹ टाकली नाही व्हॅल्यू कॉन्स्टंट. सगळे चार्ज काय दिले त्यांनी सिम्बॉलच्या स्वरूपात दिले, त्याच्या व्हॅल्यू दिली नाही, त्यामुळे त्यांनी 9 × 10⁻⁹ टाकलंच नाही. त्यामुळे त्यांचं उत्तर 4π च्या स्वरूपात आलेलं आहे, 1/4πε0 च्या स्वरूपातच आलेलं आहे. तर तेच आले पण 9 × 10⁻⁹ टाकलेलं नाहीये. हेच असं पण लिहिता येईल आपल्याला, 9 × 10⁻⁹ च्या जागी मायनस 1/4πε0 q. न्यूमरेटरला काय काय राहिले बघा, √2 q² राहिले, √2 q². 9 × 10⁻⁹ च्या जागी 1/4πε0 लिहिलं, असं सुद्धा उत्तर येऊ शकतं. पुस्तकात असं उत्तर दिलेलं आहे, फक्त आपण किंमत टाकली. आर येणार काय काय येईल बघा, 9 × 10⁻⁹ च्या जागी 1/4πε0 लिहिलं आणि हे √2 q² आपण r शिल्लक राहील. या पद्धतीने उत्तर पुस्तकात आलेलं आहे, आपण किंमत टाकली. तुम्हाला जर किंमत टाकता आली तर लिहा. चला झाले का सगळ्यांचं?
एक्झाम्पल नंबर 15 लिहा. झालं का? एक्झाम्पल नंबर 15 3 चार्जेस मायनस स्मॉल क्यू लिहायचा, प्लस कॅपिटल क्यू लिहायचा अँड मायनस स्मॉल क्यू लिहायचा. 3 चार्जेस मायनस क्यू प्लस कॅपिटल क्यू अँड मायनस स्मॉल क्यू अशी लिहिली का 3 चार्जेस are placed at equal distance on straight line full stop. If the potential energy of the system of the 3 charges, if the potential energy of the system of the 3 charges, potential energy of the system of the 3 charges is 0, ZER is 0, then what is the ratio of capital Q as to small q? What is the ratio of capital Q as to small q? Question mark. लक्ष द्या जरा. आता सारखं सिस्टीम ऑफ चार्जेसचं गणित आहे. तर पहिला चार्ज जो आहे त्याला Q1 म्हणतो मी, जो मला वाटतंय प्लस Q आहे. दुसरा चार्ज त्याला Q2 म्हणतो, जो कॅपिटल प्लस Q आहे. पहिला चार्ज मायनस आहे काय? मायनस आहे. दुसरा चार्ज प्लस आहे आणि थर्ड चार्ज जो आहे तो मायनस स्मॉल क्यू आहे. बरोबर आहे का? चार्जेस असे आहेत का? ठीक आहे. आर प्लेस्ड ऍट इक्वल डिस्टन्सेस ऑन स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन वर इक्वल डिस्टन्स वर ठेवले. मी इथं डायग्राम काढतोय बघा. तर इथं स्ट्रेट लाईन आहे आणि या स्ट्रेट लाईन वर इथं समजा पहिला चार्ज आहे Q1 मायनस Q आहे. इथं समजा दुसरा चार्ज आहे, तो सगळे चार्ज खालीच लिहूया. दुसरा चार्ज आहे जो प्लस Q आहे आणि तर तिसरा चार्ज आहे जो मायनस Q आहे. हे इक्वल डिस्टन्स वर ठेवलेत, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे इक्वल आहे. समजा हे डिस्टन्स मी R मानलं, हे पण डिस्टन्स R मानलं, तर हे डिस्टन्स किती येईल रे? 2R येणार अर्थातच. ओके. अशी व्यवस्थित डायग्राम काढली की आपल्याला सगळ्या चार्जेसच्या सगळ्या पेअर वापरायच्यात ना पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर. आपल्याला काय विचारलंय? पोटेन्शियल एनर्जी ची 0 म्हणून सांगितले आणि काढायचं आहे काय? Q/Q हा रेशो काढायचा. ओके. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ चार्जेस इज गिवन बाय, मला सारखाच फॉर्म्युला लिहायचा. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ चार्जेस इज गिवन बाय काय असतो बघा? U इज इक्वल टू 1/4πε0 समेशन QJQK डिवायडेड बाय RJK. म्हणजे ते ज्या दोन चार्जेस पेअर घेतलेले आहेत ते दोन चार्जेसचा गुणाकार डिवाइड बाय त्या दोन चार्जेस मधला अंतर, आणि अशी बेरीज ऑल पेअर साठी करायची असते. सगळ्या पेअर साठी अशी बेरीज करायची असते. सिंपल फॉर्म्युला आहे तसा. पण ही पोटेन्शियल एनर्जी त्यांनी दिली आहे 0. बरोबर आहे? ठीक आहे. जे दिलंय ते घ्या 1/4πε0 आणि आता इथं सगळ्या पेअर काढायच्यात मला. तर पहिला चार्ज पहिल्याची दुसऱ्या बरोबर जोडी आणि मग पहिल्यातलं दुसऱ्यातलं अंतर R12 म्हणायचं. पुढं पहिल्याची तिसऱ्या बरोबरची जोडी
आणि त्या दोघातला अंतर बघा, पहिल्याची दुसऱ्या बरोबर झाली, पहिल्याची तिसऱ्या बरोबर झाली. आता कोणाची जोडी राहिली? फक्त दुसऱ्याची तिसऱ्याची राहिली पेअर. दुसरा चार्ज तिसरा चार्ज आणि डिवायडेड बाय त्या दोघातला अंतर. आता अंतर तर आपण सगळे काढून ठेवले. ओके. मग हे तोपर्यंत इकडे येऊ द्या. 0 इंटू 4 पाय एप्सिलॉन 0 इज इक्वल टू, इकडे काय काय आलं बघा, आता ब्रॅकेट टाकायची गरज नाही. पहिला चार्ज मायनस क्यू आहे, दुसरा चार्ज कॅपिटल क्यू आहे आणि त्या दोघातला अंतर, पहिल्या दुसऱ्या चार्ज मधला अंतर स्मॉल आर आहे. पुढं पहिला चार्ज मायनस क्यू आहे, तिसरा चार्ज पण मायनस क्यू आहे, डिवाइड बाय त्या दोघातला अंतर 2r आहे. पहिल्या तिसऱ्यातला अंतर r प्लस r2r. पुढं दुसरा आणि तिसरा चार्ज, दुसरा चार्ज कॅपिटल क्यू आहे, तिसरा चार्ज मायनस क्यू आहे आणि दुसऱ्यातलं तिसऱ्यातला अंतर स्मॉल आर. ओके. हे 0 झालं. इज इक्वल टू, इथे किती आलं बघा, मायनस क्यू क्यू अपॉन आर, मायनस मायनस प्लस क्यू स्क्वेअर अपॉन ट्वाइस आर. पुढे हे मायनस क्यू क्यू अपॉन आर. हे दोघंही इकडे घ्या, मायनसचे प्लस होते. क्यू कॅपिटल क्यू अपॉन आर प्लस क्यू कॅपिटल क्यू अपॉन आर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर अपॉन ट्वाइस आर. पुढं बेरीज झाली यांची. किती झाली बेरीज? 2 टाइम्स क्यू क्यू अपॉन स्मॉल आर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर अपॉन 2r. ते आर तिकडे घ्या आणि क्यू स्क्वेअर इकडे घ्या. आपल्याला कॅपिटल क्यू अपॉन स्मॉल क्यूचा रेशो पाहिजे ना. तर हा क्यू स्क्वेअर इकडे घेऊया, तोपर्यंत हे आर आणि 2 सगळेच तिकडे घेऊया. पहा, मी इथं क्यू आणि कॅपिटल क्यू फक्त ठेवतोय. हा क्यू स्क्वेअर इकडे डिवायडेड बाय आर इज इक्वल टू, हा आर मल्टिप्लाय केला, हा 2 डिवायडेड बाय आर. इकडं आर अंशस्थानी गेला, 2 डिवायडेड बाय आर. पहिलाच 2r होताच, हा पहिला 2r होताच. आर ला आर गेले, क्यू स्क्वेअर ला एक क्यू गेला, म्हणजे कॅपिटल क्यू अपॉन स्मॉल क्यू म्हणजे 1/4 आला. ओके. म्हणजे रेशो Q/Q 1/4 आला. 1/4. बघा, पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ चार्जेस वर गणित सध्या सोडवतोय आपण आणि येते त्या लक्षात बघा, सोपे असतात तशी गणिते.